मित्रांनो, समजा पुढच्या महिन्यापासून तुमचा इन हँड पगार अचानक कमी झाला आणि बॉसनं तुम्हाला सांगितलं की आता आठवड्यातून फक्त 4 दिवसच ऑफिसला यायचं आहे, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? नमस्कार मित्रांनो, मराठी आय टी वालाच्या आजच्या या खास एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज एक लेबर एक्सपर्ट म्हणून तुमच्याशी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. नवीन कामगार कायदा 2026. भारतात जुने 29 कायदे रद्द करून आता 4 नवीन लेबर कोड्स लागू झाले आहेत. हे ऐकायला थोडं बोरिंग वाटेल, पण याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर, तुमच्या सुट्ट्यांवर आणि तुमच्या ऑफिसच्या तासांवर होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातलं गणित आपण एकदम सोप्या उदाहरणानं समजून घेणार आहोत. 1. टेक होम सॅलरीचं नवं गणित, द 50% बेसिक पे रूल. सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे तो तुमच्या टेक होम सॅलरीला. नवीन वेज कोडनुसार तुमचा बेसिक पगार हा तुमच्या एकूण CTCच्या किमान 50% असणं सक्तीचं झालं आहे. हे एका उदाहरणानं समजून घेऊया. समजा तुमचा महिन्याचा पगार 70,000 रुपये आहे. जुन्या पद्धतीत कंपन्या बेसिक पगार 20,000 रुपये ठेवायच्या आणि बाकीचे 50,000 रुपये हे स्पेशल अलाउन्स, HRA, ट्रान्सपोर्ट अलाउन्स म्हणून द्यायच्या. यामुळे तुमचा PF कमी कापला जायचा आणि हातात जास्त पगार यायचा. पण आता नवीन नियमानुसार तुमच्या 70,000 रुपयांपैकी किमान 35,000 रुपये म्हणजे 50% हा तुमचा बेसिक पगार असावाच लागेल. याचा परिणाम काय? PF आणि ग्रॅच्युटी नेहमी बेसिक पगारावर कॅल्क्युलेट होते. बेसिक पगार वाढल्यामुळे तुमचा PF जास्त कापला जाईल, म्हणजे तुमची महिन्याची टेक होम सॅलरी कमी होईल, पण तुमच्या रिटायरमेंट फंडमध्ये आधीपेक्षा खूप जास्त पैसे जमा होतील. 2. 4 दिवसांचा वर्क वीक, फायदा की तोटा? दुसरी सर्वात मोठी चर्चा आहे ती 4 डे वर्क वीकची. बऱ्याच जणांना वाटतंय की आता फक्त 4 दिवस काम करावं लागेल. पण थांबा, यात एक कॅच आहे. कायद्यानुसार आठवड्याचे जास्तीत जास्त कामाचे तास 48 तास फिक्स ठेवले आहेत. जर तुम्ही दिवसाला 12 तास काम करायला तयार असाल, तरच तुम्हाला आठवड्यातून 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी मिळेल. जर तुम्ही नेहमीप्रमाणे 8 तासांची किंवा 9 तासांची शिफ्ट करत असाल, तर तुम्हाला आठवड्यातून 5 किंवा 6 दिवस काम करावंच लागेल. तुमच्या कंपनीला आणि तुम्हाला कोणता पर्याय निवडायचा आहे याची कायदेशीर मुभा आता देण्यात आली आहे. 3. सुट्ट्या आणि ग्रॅच्युटीचे नियम झाले सोपे. आता 2 चांगल्या बातम्या. पहिली बातमी, सुट्ट्यांबद्दल. आधीच्या नियमानुसार अर्न्ड लीव्हज मिळवण्यासाठी नवीन कर्मचाऱ्याला वर्षभरात किमान 240 दिवस काम करणं बंधनकारक होतं. आता हा आकडा कमी करून 180 दिवस म्हणजेच सुमारे 6 महिने करण्यात आला आहे. म्हणजे आता सुट्ट्या लवकर जमा होणार. दुसरी आणि सर्वात मोठी बातमी, ग्रॅच्युटी. आपल्यापैकी बरेच जण MNC मध्ये किंवा कॉन्ट्रॅक्टवर काम करतात. आधी ग्रॅच्युटी मिळवण्यासाठी एका कंपनीत सलग 5 वर्ष टिकून राहावं लागायचं. पण आता नवीन कायद्यानुसार फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज यांना फक्त 1 वर्ष पूर्ण केल्यावरही ग्रॅच्युटीचा अधिकार मिळणार आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्यांना आता परमनंट कर्मचाऱ्यांसारखेच कायदेशीर फायदे मिळतील. 4. वर्क फ्रॉम होम आणि गिग वर्कर्स. पहिल्यांदाच भारताच्या कामगार कायद्यात वर्क फ्रॉम होम या संकल्पनेला कायदेशीर ओळख मिळाली आहे. कंपन्यांना आता यासाठी स्पष्ट पॉलिसी बनवणं अनिवार्य असेल. तसंच ओला, उबर, झोमॅटो सारख्या ॲप्सवर काम करणाऱ्या गिग वर्कर्सला आता खऱ्या अर्थाने कामगार म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यांच्यासाठी सोशल सिक्युरिटी फंड तयार केला गेलाय, ज्यातून त्यांना लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स कव्हर मिळेल. थोडक्यात सांगायचं तर हे नवीन लेबर कोड्स कामगारांच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी अतिशय उत्तम आहेत, जरी आज हातात येणारा पगार थोडा कमी वाटत असला तरीही. तुमच्या मते हा 50% बेसिक सॅलरीचा नियम योग्य आहे की अयोग्य? आणि तुम्हाला 12 तासांच्या शिफ्टमध्ये 3 दिवस सुट्टी घ्यायला आवडेल का? मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण तिथे चर्चा करूया. जर तुम्हाला आजची ही माहिती समजली असेल आणि खऱ्या अर्थानं एज्युकेशनल वाटली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा
आणि तुमच्या सर्व ऑफिस कलिग्स आणि मित्रांसोबत शेअर करा. आपल्या मराठी आय-टीवाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण इथे अशीच करिअर, टेक आणि तुमच्या फायद्याची माहिती मराठीत घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.